म्हणजे काय आहे का आदोक्षच आहे ना, आदोक्षकडे त्याची त्याची गाडी राहील. मोठ्या बाई इथं इंदीचं उदो उदो होणार आहे. आणि हाच ठीक आहे हो, उद्या जर दुसरं कोणी येऊन हा प्रश्न विचारला काय करणार आहे आपण? बरोबर करिश्मा देवी बरोबर बोलते. तेव्हाच तेव्हा बघू, आता नको. आधी त्या कुरकुंब्याचं पाहिलं पाहिजे. जावई बापू, तुम्हाला काय सांगितलं होतं? हा माणूस कुठनं आलाय, कसा आलाय, कोणी पाठवलंय, सगळी इन्फॉर्मेशन घेऊन या म्हणून. आणली सासूबाई तुम्हाला काय सांगू, काय सांगता? विंजे सरकारांनी सगळी यंत्रणा लावली त्यांच्या माग, पण तो टिकोजीराव अहो त्याचा कुठं काहीच पत्ता नाही. जावई बापू तुमचं कसं असतं सांगू का? फुग्यासारखं फोडलं ना का आवाज जोरात येतो, पण आतमध्ये नुसती हवा आहे. तुम्हाला एखादं काम सांगायचं म्हणजे पुण्यामध्ये सावली शोधण्यासारखं. अगदी खरं बोललात मोठ्या बाई तुम्ही. आता अशी तुम्ही म्हणजे नाही करिश्मा देवी जास्त बोलताय ना तुम्ही, जास्त बोललात ना तर नाही तर काय? म्हणजे अहो इथं प्रश्न आहे आपल्या आदोक्षज महाराजांची गादी रिस्क मध्ये. तुमचं काय? अहो आम्ही काहीतरी झेंडे तरी काढतोय, तुम्ही पण डोकं लावा ना काहीतरी. त्या आदोक्षची गादी गेली ना तर मला मंदिरासमोर आत्मदहन करावं लागत. हो हो सासूबाई असं काय बोलताय तुम्ही, तुम्ही जर गेलात तर तुमच्या माघारी आमचं काय होणार? बरोबर ना? अहो आधारस्तंभ आहात तुम्ही आमचे. अगदी बरोबर बोलतात ताजी. हे आपल्या कोरड्या मायानं काय होणार आहे? काहीतरी विचार करा, काम करा काहीतरी. म्हणजे सांगतो सासूबाई, कसं असतं ना की ज्याच्या घरात कंदील नसतो तोच चंद्राला दोष देतो. येड लागलं का काय तुम्हाला? वेडने लागले सासूबाई, आम्हाला तरकीब सुचली. कसं आहे प्रत्येक माणसाचा ना कुठला ना कुठला वीक पॉइंट असतोच. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? विटॅमिन एम यम मनी दाम करी काम सासूबाई, पैसा फेकून तमाशा देखो. वा ताजी, तुमचं डोकं म्हणजे ना यश एकदम भारी. जावई बापू, कधी कधी ना तुम्हाला जावई करून घेतलंय याचा मला अभिमानच वाटतो कधी कधी. मग आता काय नुसतं बसून राहणार का इथं? हा आता आम्ही जातो आणि त्या कुरकुंबी महाराजासोबत आपली मीटिंग फिक्स करून येतो. बरोबर जातो, लागतो कामाला.